आम्ही तर थांबणारच आहे पुन्हा खर्च करायला जेवणापासून पाण्याचा मसूरची डाळ. चला सामन्याला खूप उशीर होते. मला वाटतं कमिटी स्वतः मैदानामध्ये उपस्थित असताना अशा पद्धतीची हयगय होते हे खूप दुर्दैव म्हटलं जाईल. काय आहे फटाफट डिसिजन घेऊन सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. एक चांगला सामना मजेदार सामना आपल्या समोर येतोय. दुकटन विरुद्ध चटाळे. चटाळेचे दोन्ही सलामीवीर सलाम फलंदाज सलामीचे दोन्ही उपस्थित आहेत आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून एक कमीत धावा थांबवण्याचा प्रयत्न असतील तर चटाळे संघ मात्र मोठा स्कोर उभा करण्याच्या प्रयत्नात असतील. तिथपर्यंत बॉलर नेम सांगायचं आहे. त्याचं नाव काय याचं सचिन तर प्रथम गोलंदाजी करतोय अक्षय आणि स्ट्राईक वरती असेल आदित्य. अक्षयचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय आदित्य. चला खूप उशीर होतोय मगासपासून तुम्हाला आम्ही वॉर्न करतोय. सामन्याला सुरुवात करायची आहे. प्रथम चेंडू घेऊन अक्षय येतोय सामना करतोय. चटाळे संघाचा हा एक सलामीचा फलंदाज. पहिला चेंडू स्लोम डिलिव्हरी टाकण्याचा कार्पेट साईडने खेळला चेंडू. एक धाव परिपूर्ण होतो. थोडासा फंबल झाला. थोडंसं क्षेत्ररक्षण मिसफील्ड झाली. त्याचा फायदा होता. 2 धावा परिपूर्ण होतात. पहिल्या चेंडूवरती खडखड जोरात तिसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न करतात. थोडंसं लेझी क्रिकेट बघायला मिळते आपल्याला. चांगला फटका होता. पहिल्या चेंडूवरती अतिशय सुरेखरित्या खेळला गेलेल्या कार्पेटच्या साह्याने 2 धावा परिपूर्ण होतात. आतापर्यंत षटकातला पहिला षटक चालू आहे. मार्गस्थ असताना एक चेंडू टाकून झाला आणि त्या चेंडूवरती मात्र 2 धावा परिपूर्ण होतात. काय थंडी बिंडी करत नाही ठेवलीस नाही काय आणि उचलून फेकला. चेंडू जाईल का सीमा पार? यस, इट इज अ बिग सिक्स. थोडासा शॉर्ट चेंडू पडला गेला. ऑफ साइडच्या दिशेने चेंडू होता परंतु चेंडू मात्र पारखला आणि अचूक फटका लॉंगनच्या दिशेने खेळला गेला 6 धावांकरिता. हा बंधू बोल. पालघर नवली चाकी माहित ना चाकी माहित स्टेज वरती आहे. तारापूर आहे कंसाड आहे आपली आहे आणि यातला विनर ये इकडे. आता 2 त्यांची लागेल लॉस मध्ये. अतिशय सुरेख फटका गेला. अतिशय खराब चेंडू टाकला गेला. स्लो ऑन डिलिव्हरी होती. चेंडूची उछाळ जास्त होती. ऑफ साइडला चेंडू गेला परंतु ते जजमेंट करण्यासाठी जज करण्यासाठी खूपच वेळ दिला गेला. फायदा उचलला. एक्स्ट्रा लेग साइडच्या दिशेने 4 धावांकरिता सुरेख फलंदाजी. गोलंदाज मात्र भयभीत होतो. आता पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका मारला गेला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवरती तडाखा दिला 6 धावांकरिता आणि लगेचच स्लो ऑन डिलिव्हरीचा बघितला. चेंडू बघितला पारखला. फिरवला गेला चेंडू लेग साइडच्या दिशेने. एक्स्ट्रा लेग साइडच्या दिशेने 4 धावांकरिता. तारापूर संघाचा कर्णधार ब्लू स्टार संघाचा कर्णधार आणि कंचाड संघाचा कर्णधार. सुरेख फटका हा सुद्धा थोडस बघायला गेलं तर 2 धाव. काय मगासपासून मी बघतोय की थोडस चेंडू हातात आहे. फील्ड झालाय तरी सुद्धा 2 धावा निघतात. तर कुठेतरी थोडस आपल्याला फास्ट गेम दाखवावा लागेल. स्लो लेझी क्रिकेट खेळून चालणार नाही. चांगली कामगिरी आणि चांगला प्रकारचा हा पॉवर प्लेचा फायदा मात्र फलंदाज घेतोय. तारापूर संघाचा कर्णधार यायचा लगेचच. 1 धाव परिपूर्ण होते. सुरेख फक्त क्षेत्ररक्षण तिकडे झालं. लगेचच फेकी झाली आणि त्यानंतर 1च धाव मिळेल. या षटकातील अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चेंडू जातो उंच. होते का झेल बघूया.
झेल सुटते, धरतीला दान होते, 2 धावा परिपूर्ण होतात, तिसरी धाव सुद्धा होते का? थ्रो सुद्धा तेवढा चांगला नव्हता. 3 धावा का? 3 धावा परिपूर्ण झाल्यात आणि एक षटक समाप्त होते आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली होती म्हणजे 18. एकच जो आवश्यक जो स्कोर पाहिजे असतो तो स्कोर मात्र या गोलंदाजाला चा चोप काढला गेला. सटाळा संघाचा प्लेअर चिठ्ठ्या उडवण्यात येतील. जो चिठ्ठी एक विजय संघ जी मॅच चालते त्यांची तर चिठ्ठीवर विजय संघाला बाय असेल आणि दुसरा संघ 4 चिठ्ठ्या आहेत दोघांच्या मॅचला आहेत का? 4 चिठ्ठ्या आहेत, माफ करा, बाय नसेल. 2-2 सामने होतील. लगेचच आमचे केटी म्हणजे किरण थोरात एक मोठं नाव तालुक्यामध्ये आमच्या वाडा तालुक्यामध्ये गाजते. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रावीण्य असलेले आणि एक मानाचा सन्मान त्यांना. 4 टीम आहे, 2 चिठ्ठ्या उठल्या. बाय बी कोणाला नाही भेटली. बाय भेटली त्यातली टीम मॅचला गेली ना त्यांची लागली ना. विनर आणि कोण लिहून ठेवा. या सामन्यामध्ये जो कोणी विनर होईल तो कंचाड बरोबर खेळेल. बाय होईल ना, थकल्यात नाही ते. तो सोडून घ्या ना. तारापूर कर्णधार भाऊ आणि तारापूर आणि ब्लू स्टार. तारापूर आणि ब्लू स्टार दोन्ही संघाचे कर्णधार लगेच जायचं नाणेफेकीसाठी. सुरेख डिलिव्हरी म्हणावं लागेल. फसला होता फलंदाज. बॅटची शेवटची एज घेऊन चेंडू निसटला गेला लेग साईडच्या दिशेने. 1 धाव परिपूर्ण. काय कमालीची गोलंदाजी म्हणावं लागेल. किरण थोरात आपल्या पीजे हायस्कूल मध्ये स्वतः शिक्षक म्हणून उडून घ्या ना काय. माफ करा, दांडेकर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि एक स्पोर्ट टीचर स्वतः आहेत. सुरेख डिलिव्हरी, चेंडू जातो उंच, झेल होते काय? योगेशच्या कडून होते चुकी, फायदा उचलतोय आणि चेंडू जातोय का? फेकी सुद्धा खराब. टोटल धावा किती केल्या पंचांनी दर्शवायचं आहे. 2 धावा परिपूर्ण होत आहेत. काय या वयात सुद्धा जर फिटनेस बघितला तर सातत्याने आमच्या तालुक्यामध्ये एक मोठं नाव आहे. त्यांचं रक्तकर्ण म्हणून त्यांचं नाव जवळपास त्यांचं 100 पार, त्यांनी 100च्याहून जास्त रक्तदान केलेलं असं हे व्यक्तिमत्व आपल्या समोर खेळताना दिसतंय. कमालीची फिटनेस किरण थोरात. धावसंख्या होती ती 22. आणि पंचांकडे दाद मागतायत का? यस यस. रन आउटचा विकेट मला वाटतं मंकी कॉल देऊन ठेवला होता आणि आउट. थोडस डोकं वापरलं. धन्यवाद. विराज ग्रुप 1200 भीम चषक 2024 चा देदीप्यमान क्रिकेटचा रणसंग्राम मात्र आपण पाहतोय. खूपच सुंदर असं आयोजन, भव्य दिव्य असं ऐतिहासिक मैदान मात्र आपण पाहतोय. नाणेफेकीचं कौल आपण पाहिलं तर नक्कीच पालघर ब्लू स्टार संघ मात्र जिंकतोय. काय नक्की आपला काय निर्णय असेल? फलंदाजी. ओके. आणि प्रतिस्पर्धी संघ पाहिला तर नक्कीच तारापूर मोठा संघ आहे. चला थोडस दुखापत झालं बघायचं आहे. नाही तुम्ही एवढा येऊन इथूनच लावायचं. ऍक्च्युली इकडे पण खाली आला तरी पण खांद्याच्या खाली आला. पालघर ब्लू स्टार फलंदाजी आपण सोडवली गेली. प्रतिस्पर्धी संघ पाहिला तर तारापूर. कशा पद्धतीने की आपली रणनीती असेल?
क्रिकेट काय असतं हे बघायला मिळालं. थोडस युक्ती वापरली गेली आणि एक चांगला फलंदाज बाद केला. अतिशय सुरेखरित्या डिलिव्हरी म्हणावी लागेल. चला धन्यवाद. ओव्हर टू दी कॉम्बोज आपण पाहिलं. पालघर ब्लू स्टार संघ वॉन द टॉस अँड इलेक्ट टू बॅट अँड इन्व्हाइट टू बॉल फॉर तारापूर टीम. थँक्यू सो मच. 2 धाव मला वाटतं परिपूर्ण. या 2 धावाच्या मदतीने धाव संख्या ती म्हणजे 24. आतापर्यंत तरी कोणताही मोठा फटका खेळू दिला नाही. काय झालं बॉलचा मग फुटलं. आपल्याकडे कॅन्सल केला डेट जो आहे तो नियम इकडे तुमचे काय अटी काय तिकडे काय करतो राव. चला बॉल फुटल्या कारणाने बॉल चेंडू फुटला होता त्याच्यामुळे एक चेंडू एक टाकण्यात येईल. तो डेड बॉल देण्यात येईल. धावा त्याच्या हे करा. धावसंख्या 23. अजूनही या षटकातील मला वाटतं 2 चेंडू शिल्लक असतील. कुठलाही मोठा फटका खेळू दिला गेला नाही. फलंदाज मात्र हळूवार पद्धतीने एक धाव परिपूर्ण करतो. परंतु धाव संख्या उभारली एक चांगले स्कोर मानावं लागेल कारण 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. काय चेंडू होता. वाईड यॉर्करच्या साहाय्याने हा हाताळला गेला चेंडू आणि 2 धावा परिपूर्ण होताना धाव संख्या होती 25. कुठला ना बॉल डेट दिला ना आणि तो विकेट घेतला तो बॉल हे नाही केला ना. सर फार काय कॉमेडी आहे माणूस. चला पुन्हा एकदा त्या पद्धतीचा विकेट घेण्याचा मनसुबा नव्हता. मला वाटते पायाला थोडीशी दुखापत झाली म्हणून गोलंदाजी थांबवली. शेवटचा चेंडू सुरेख चेंडू म्हणावं लागेल. थोडस पंचांकडे दाद मागतायत. वाईटचा चेंडू आणि या 4 धावा एकूण 5. कुठेतरी आता मात्र खराब चेंडू एसटी रक्षकाचा जो काम दर्शवत होता ते मात्र त्यांनी करू शकले नाही. थोडासा भुंगाराचा चेंडू गेला कारण आपल्याकडे आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने चेंडू जर एकदा एसटी रक्षकाच्या हातातून निसटला तो मात्र थांबणार नाही. 4 धावांकरिता 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या पुढे होती म्हणजे आता 30. चेंडू हवेत आहे. होते का झेल. झेल पुन्हा एकदा सुटते. जवळपास दुपट्याने संघाचं जर एक बघितलं गेलं तर 4 कॅच यांनी सोडल्या आणि त्याचा फायदा मात्र चटाळे संघाने घेऊन धावसंख्या उभारली आणि आता या षटकाच्या संबंध धावसंख्या झाली ती म्हणजे 32 धावा. खूप मोठा स्कोर इकडे उभारलाय. आता मात्र कुठेतरी स्कोर थांबवायचा असेल तर चांगला गोलंदाज तुम्हाला इकडे आणावा लागेल. चला लगेच षटक नवीन गोलंदाज भूपेश भाऊ बॅटिंग दे तुम्हाला. चला टाइमपास करू नका फटाफट. नवीन गोलंदाज येतोय म्हणजे दुपटन संघातून सचिन काय प्रदीप कोण रे सचिन दा विनीत सुरेख चेंडू होता. चेंडू खेळला स्ट्रेटच्या दिशेने. बघूया एकदा परिपूर्ण होतं. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे सजेल. थ्रो जातोय का परंतु 2 धाव परिपूर्ण इथे होतील. जर एक बघितलं गेलं तर मोठे षटकार मारले नाही परंतु धाव संख्या मात्र मोठी झाली. फुलटॉचा चेंडू पुन्हा एकदा चुकी झाली. चेंडू गेला सीमा रेखा पार. पुन्हा वाईटचा इशारा पंचांचा येतोय.
म्हणजे जर बघायला गेलं तर 10 धावा ह्या तुम्ही त्यांना एक्स्ट्रा दिलेल्या आहेत, बोनसच्या स्वरूपाने दिलेल्या आहेत. धाव संख्या पुढे सरकते. हॅलो 6 धावांकरिता बॉल द्या, बॉल. सुरेख फटका. तीन चेंडू आतापर्यंत टाकून झालेत, शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. सुरेख चेंडू होता. चटाळे संघाचं जर एक कौतुक केलं जाईल किंवा एक बघितलं गेलं, त्यांच्याकडे एक फिटनेस आणि एक रनिंग बिटवीन द विकेट जर बघायला गेली तर प्रत्येक चेंडूवरती चेंडू हातात असला तरी सुद्धा चपळाने 2 धावा मात्र काढतात. कारण मोठा षटकार आता आला, परंतु मगासपासून बघितलं मोठे फटके मारले नाही, परंतु धावांचा डोंगर मात्र त्यांनी रचला या पद्धतीने. थोडासा वरचा झेल होते का? येस, सुरेख झेल म्हणावं लागेल. किरण थोरात सर आमचे बंधू काय कमालीची कॅच घेतली आहे. एष्टिरकच्या रूपाने आपण त्याला बघतोय, म्हणजे अक्षरशः बघावं लागेल तर 24, 25, 26, 27, 28 ते 32 या वयोगटातील एक नव तरुणांना लाजवेल असे हे फिटनेस काय कॅच होती. म्हणजे आतापर्यंत जर बघितलं गेलं तर फक्त किरण थोरात सर यांना सरच म्हणावं लागेल जरी भाऊ असले तरी. कारण जर एकच आतापर्यंत जो 4 ते 5 झेल उडले त्याच्यामधला फक्त किरण सरांनी झेल घेतला गेला. या पद्धतीचं क्रिकेट आतापर्यंत ह्या वयामध्ये जर खेळलं जातं तर मग विचार करा आपल्याला ज्या हंगाम असेल त्यावेळेला कुठल्या पद्धतीचं क्रिकेट. आणि आता मात्र फटका खेळला गेला, फटका सजवलाय 6 धावांकरिता सरळ षटकार जातोय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते आणि धावसंख्या ठरते 54-54. एक धुवाधार बॅटिंग आणि या आजच्या दिवसातील या ग्राउंडवरचा हायएस्ट स्कोर चटाळे संघाने जो उभारला गेला. काय कमालीची बॅटिंग केली. झेल होऊ शकले होते, संधी मिळाली होती, गोलंदाजाला साथ मिळाली नाही, याचा फायदा तुमचा खरपोच घेतला आणि तुमच्यावरती उपटी चढल्या गेल्या. 54 धावांकरता जिंकण्यासाठी लक्ष असेल तो म्हणजे आता 55 धावांचं लक्ष असेल तर लगेचच सलामीचे फलंदाज आपल्याला पाठवायचे आहे. किरण थोरात सर आपल्याला दिसतात 100हून अधिक रक्तदान त्यांनी केलंय. म्हणजे विचार करा सगळ्या पद्धतीने जर बघितलं गेलं तर एक दानशूर व्यक्तिमत्व की पैशाची मदत, वस्तूंची मदत आणि एक रक्तदान म्हणजे रक्ताची मदत करणे खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला आताच कळते की त्यांना दिल्लीमधून इंडियन आयकॉन म्हणून पारितोषिक पुरस्कार करण्यात येणार आहे. आणि अभिमान वाटतो की आपल्या समाजातील माणसाला एवढे मोठे पुरस्कार मिळतात. एक चांगली गोष्ट आणि त्याच्या मागे त्यांचं खूप कष्ट आहेत, झीज आहे, प्रयत्न आहेत. तुम्ही ओल्ड, आय एम 50 years ओल्ड बोलू नका, आय एम 50 years यंग. ओके सॉरी. काय कॅच काय घेतली आम्हाला लाज वाटली, आमच्याकडून कॅच घेतली शिवाय भेटेल. हात फुटला पण पाय गेला, पुन्हा पाय गेला.
या डोका कसा काय लावला तिकडे मंकीचा पहिले विचारला म्हणजे कॉल आहे की तुझे डायरेक्ट आहे ओके नो प्रॉब्लेम पहिले 2 बॉल बघितले ना त्याला मी मुंबईत जातो नाही खेळा सामदान दंड भेद सगळे वापरायचे आपलं पहिलं बेसिक वाक्य बापाला ओळखायचं नाही सगळ्यात लढाया उडवतो खेळताना रोज सर इथे आम्हाला सांगतात का ज्या पद्धतीनं मंकी विकेट घेतला की सगळ्या लढाया तलवारीच्या जोरावरती लढायच्या नसतात तर काही लढाया बुद्धीच्या बळावरती सुद्धा लढायच्या असतात तेच आपल्याला बघायला मिळत सामन्याचा आता रंगत येतोय का 54 धावांचं लक्ष असेल दुकटन संघाकडे आणि दुकटन संघाकडे योगेश भुईर सारखा एक डावकरा शैलीचा फलंदाज आहे जर आता मात्र त्याची तलवार किंवा त्याची बॅट तळपली आणि जर षटकार आणि चौकारांची सुरुवात झाली तर मग कुठेतरी विजयाच्या दिशेकडे जाता येईल हो योगेश एकटाच चाललाय का काय त्याला घेऊन जा बॉल बघ चला म्हणजे 2 सलामीचे फलंदाज मैदानात सज्ज होतात 54 धावांचं लक्ष 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी कुठल्या पद्धतीची खेळी खेळायला लागेल कारण 3च षटक असतील 3 षटकांमध्ये माफ करा 55 धावांचं लक्ष असेल 54 धावा झाल्या तर 55 जिंकण्यासाठी असेल तर 55 धावा कशा पद्धतीने करतात आणि अशक्य असं काही नाही क्रिकेटमध्ये अशक्य अशी कुठली गोष्ट होत नाही मी प्रत्यक्षात जेव्हा सामना बघितला तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार होते लागत होते म्हणजे 36 धावा होता तेव्हा सुद्धा एका फलंदाजाने जर अडकमल सरांचा जर विचार केला का त्याने सुद्धा 6 बॉलात 6 षटकार मारून विजय केलेला आहे तर एक सामना असाही झाला का 6 चेंडूमध्ये 1 रन पाहिजे होते आणि तो सामना ते जिंकू शकले नाहीत म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्ही जर बघितलं गेलं तर कुठल्या पद्धतीने निर्णय क्रिकेटच्या मॅचच्या अगोदर तुम्ही देऊ शकणार नाही तर पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये जाऊया मॅच मध्ये बघूया प्रथम फलंदाजी करतोय दुकटन संघाकडून सफल होऊन पुन्हा एकदा मागे गेला आणि पंच दंडित करतील वाईट चेंडू अक्षय स्ट्राइक वरती स्ट्राइक स्वतःकडे ठेवली पहिला चेंडू तर अवांतर अशी धाव मिळाली बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता परंतु चेंडू बीट झाला यष्टीरक्षकाच्या हातात आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू पहिल्या चेंडूवर खातं खोललं गेलं संघाचं 1 धावाने 1 चेंडू आणि 1 धाव चेंडू फिरवला गेला पंचांकडे थोडीशी दाबमध्ये पंच दात फिटावून लावतील निर्धाव चेंडू अशा पद्धतीने तुम्ही जर फलंदाजी केली तर मात्र कुठेतरी तुमचं लक्ष पासून तुम्ही दूर होऊ शकता तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील उचलला चेंडू हवेत झेल होते का आणि झेल होते पहिला हादरा ज्याच्यावरती मदार होती 2 चेंडू निर्धाव गेले 3रा चेंडू पुढे सरसावून खेळण्याच्या नादामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल आणि दुकटन संघाला आठवावं लागेल मागची मॅच तुम्ही सुद्धा मागच्या मॅच मध्ये मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये 54 की 55 धावा ठोकल्या होत्या त्या पद्धतीची बॅटिंग आता मात्र तुम्हाला कुठेतरी करावी लागेल थोडासा वेट करून खेळला गेलेला चेंडू 1 धाव परिपूर्ण होते 1 धावावरती समाधान मानावं लागेल हळूवार पद्धतीने गेम आपल्याला दिसतोय चालू आहे 2 धावा होत आहेत आणि आता मात्र पुन्हा एकदा एक हार्ड हिटर ज्याच्या नावाने अनेक
षटकार जोडले गेले आहेत असा हा डावखोरा फलंदाज. एक चांगली एसटी, चांगला फिटनेस आपल्याला बघायला मिळतोय त्यांच्याकडून. उंच पुरा बांध्याचा डावखोरा फलंदाज योगेश भोईर स्ट्राईक वरती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करताना दिसतंय. चेंडू होता उंच, चेंडू जाईल सर्कल मध्ये, कॅच होऊ शकते का? आणि दुसरा हादरा योगेश भोईर सारखा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. एक बॉल असेल ना, अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. जर योगेश भोईर मध्ये घुसला असता तर मात्र कुठेतरी हा षटकार गेला असता. उंच चेंडू होता, झेल गेला, झेल बाद. अजूनही धाव संख्या फक्त 1. 55 धावांचा पाठलाग करताना ह्या पद्धतीची अवस्था दुपटन संघाची कुठेतरी कमबॅक करावं लागेल, कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. फसवा चेंडू टाकला होता, चेंडू थोडासा बचाव क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळते. 2 धावा तर परिपूर्ण मिळतील जरी स्कोर असला तर, परंतु या पद्धतीचं क्षेत्ररक्षण थोडस महाग ठरू शकतं. षटकाची समाप्ती मला वाटतं होते आणि या 2 धावाच्या मदतीने धाव संख्या झाली आता पोहोचली ती म्हणजे 4 वर. 12 चेंडू आणि 51 धावा, म्हणजे 2 षटक असतील आणि 51 धावा माराव्या लागतील. म्हणजे जवळपास तुम्हाला मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. मारला तरी मारून म्हणून कुठे एखादा फटका मिस झाला संपला विषय. बघूया काय होते. सामना थोडाफार चटाळे संघाकडे झुकत चाललाय, परंतु मी मगाशी म्हटलो की क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. चला फिल्डिंग लगेच सजवायची आहे. फुलटॉस चेंडू होता, झेल होतो का? यस. आणि आता मात्र पुन्हा एकदा सर जात आहेत, किरण सर मैदानामध्ये. की बघितलं त्यांनी का काही होत नाहीये 9 तरुणांकडून. पुन्हा एकदा स्वतःकडे मदार त्यांनी घेतली आणि मला वाटतं सीझनची बॅट घेऊन त्या मैदानामध्ये उतरत आहेत. तर बघूया ज्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली, एक चांगल्या पद्धतीचे मोठे फटके मारून दिले नाहीत, त्याच पद्धतीने एक चांगला झेल त्यांच्या म्हणून टिपला गेला. आणि आता बघूया चांगल्या पद्धतीची बॅटिंग होते का. चला खूप उशीर होतोय, सामना लगेच सुरुवात करायचा आहे. सोलेक फटका होता, फटका सजवला गेला, झेल सुटतो. घेत आहेत का 2 रन? नाही. परिपूर्ण विचार, अनेक चांगला डिसिजन, एकच धावावरती समाधान मानाल. काय कव्हरचा फटका मारला गेला. सुरेख चेंडू म्हणावा लागेल. हा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला गेला. कुठेतरी दुखताना संघ मात्र आता संकटात सापडताना दिसते, कारण गोलंदाजी अतिशय सुरेख पद्धतीने चाललेली आहे. त्याच पद्धतीचा चेंडू टाकला गेला, उसळू दिली होती चेंडूने, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू जाईल यष्टीरक्षक हातात. आता मात्र थोडस अशक्य लक्ष दिसते. 8 चेंडू आणि 50 धावा कराव्या लागतील.
हा सुद्धा निर्धाव चेंडू. आता अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल आणि आता मात्र सगळ्यांची इच्छा आहे की किरण सरांची बॅटिंग बघायला आम्हाला आवडेल. हा सुद्धा निर्धाव चेंडू. त्याच पद्धतीचा फटका सातत्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता लेग साईडला, परंतु सातत्याने लगातार 3 चेंडूचं पतन केलं आणि षटक समाप्त होतोय आणि शेवटचं षटक असेल आणि धावा असतील करायच्या त्या म्हणजे 50 धावा. आता मात्र कुठेतरी अशक्य असं, पण लगेचच सामन्याला सुरुवात करा. थोडस घाई करायचंय पंचांनी. चला 50 धावांचं लक्ष तर आहे, म्हणजे 6 षटकार जरी ठोकले तरी सुद्धा मॅच तर विन होणार नाही, परंतु सरांची बॅटिंग बघायला आम्हाला नक्कीच आवडेल, कारण चांगल्या पद्धतीने पुढे जाऊन सरसावला गेला चेंडू. काय कमालीची बॅटिंग म्हणाला. 2 रन होतात का नाही. मला जर वाटते सर जर ओपनिंगला उतरले असते तर या पद्धतीच्या ज्या वेळेला 2च प्लेयर सर्कलच्या बाहेर असतात त्यावेळेला मात्र या फटक्यांचा फायदा झाला असता नक्कीच. सुरेख चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव. टॉस चेंडूचा खर्चून समाचार घेतलाय, परंतु झेल बाद. आणि आता मात्र सुमित सुमित गायकवाड आणि हा जो संघ आहे त्या संघाचे सर्वे सर्वा काय फटका मारलाय. एकही चेंडू सरांनी मिस केला नाही. दुसरी रन सुद्धा त्याच पद्धतीने धावली गेली आणि पायाला इंजुरी आहे सरांच्या. त्या पद्धतीने काय आज बघितलं गेलं का सर सगळ्याच क्षेत्रामध्ये आपण पुढे आहोत. दिशा थोडीशी भरकटताना दिसते. पंचदंडित करतील वाईट अवांतर. एक धाव मिळेल. काय फटका आहे. चौका जातो का. चौका तर जाणार नाही पण 2 धावा तर मिळतील. पण एक आहे प्रत्येक चेंडू कनेक्ट झाला. प्रत्येक फटका मारला. मी मगाशी म्हटलं होतं सर तुम्ही जर ओपनिंगला गेले असते तर मात्र या फटक्यांचा फायदा नक्की झाला असता. सुमित एक नाव या महाराष्ट्र वाटत सुमित ढेकले आणि हा सुमित धुकटनचा हा ब्रँडेड फटका. ओव्हर समाप्त आणि विजय संघ होतो तो म्हणजे चटाळे. चला यापुढील सामना लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं. कोणी घेतलं. तारापूर संघ. आणि मॅन ऑफ द मॅच चा किताब जातो तो म्हणजे प्रणित. 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि जर बघितलं गेलं तर गोलंदाजी तर एकच धाव दिली आणि एक विकेट सुद्धा मिळवली. तर प्रणितला आमंत्रित करूया मॅन ऑफ द मॅच साठी. आणि मॅन ऑफ द मॅच किताब देतील आपले सर किरण सर. इकडे या.
ए, ट्रॉफ्या कुठे आहेत या match. योगेश ट्रॉफी ट्रॉफी येऊ शकतो का तू एक तास नको ए ओय यश बोलतो मी 1 तास लागेल यायला नको ना यशला हा बस मध्ये बसलाय का पालघरच लागले ना हा मग येत तर खरा बघू काय असेल